आपण बघतोय वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे आणि मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही वरळी कोळीवाड्यामध्ये गेलात, आता पुढे शिवडीमध्ये जातायत, सगळीकडे मोठी गर्दी पाहायला मिळते। कसं बघताय 16 तारखेचा निकाल आणि 15 तारखेचं हे मतदान? खरं म्हणजे मुंबईकरांनी निश्चय केलेला आहे की महायुतीलाच विजयी करण्याचा, आणि त्याची प्रचिती आपण पाहतोय की सभांमध्ये, रोड शोमध्ये कार्यकर्ते आमचे लोकांना भेटत आहेत, मतदारांना गाठीभेटी घेत आहेत। त्यावरून जो रिस्पॉन्स आहे मुंबईकरांचा, तो रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूचा आहे आणि त्यामुळे महायुती 15 तारखेला महायुतीला भरभरून मतदान लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि मुंबईकर मतदार करणार आणि 16 तारखेला विजयाचे फटाके, विजयाचा गुलाल महायुतीत उधळणार। मुख्यमंत्री तुम्ही राज्यभर सभा घेतायत, रोड शो करतायत, मात्र ठाकरे बंधू पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतायत मुंबई महापालिकेतील शाखा भेटींवर। तुम्हाला वाटतं किती इफेक्ट होईल या सगळ्याचा? त्यांनी फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईला इतके वर्ष वापरली आणि आता ते मुंबईची अंडी खाऊन खाऊन त्यांचं पोट भरलं ना, आता कोंबडी कापायला निघाले। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज आम्ही महायुती म्हणून प्रचार करताना महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ज्यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये सोडलं, त्या मतदारांनी त्या पक्षांना देखील वाऱ्यावर सोडलं आणि घरी बसवलेलं आहे। आणि त्यामुळे आज या ठिकाणी मुंबईमध्ये गेले 20-25 वर्ष या मुंबईमध्ये या विकासाच्या नावावर फक्त घोटाळे केले, भ्रष्टाचार केला, खिचडीमध्ये घोटाळे केले, रस्त्यामध्ये घोटाळा केला। या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये आज आपण पाहिलं आणि खड्ड्याचा प्रवास लोकांना मिळाला, अनेक लोक खड्ड्यामध्ये बळी गेले। त्यांनी वचननामा, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर पहिलं काम या मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट करण्याचा निर्णय आम्ही घेतला, या मुंबईचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करण्याचा आम्ही निर्णय घेतला, आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी गल्ली गल्लीमध्ये चाळीमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला। या ठिकाणी त्यांनी जी स्थगिती दिली होती मेट्रोला, कारशेडला, ती स्थगिती आम्ही हटवली आणि त्या ठिकाणी स्थगिती हटवून त्या ठिकाणी काम सुरू केलं। मुंबईचा कोस्टल रोड असेल, मुंबईचा अटल सेतू असेल, मुंबईतली मेट्रो असेल, ही कामं समोर दिसत आहे। ते वचननाम्यामध्ये 15 मुद्दे घेऊन येतात। 700 स्क्वेअर फीट पर्यंतची घरं आहेत त्यांना मालमत्ता कर आम्ही माफ करू असं म्हणतात। त्यांना माहीत आहे की आमची सत्ता येणार नाही, त्यामुळे खोटी आश्वासनं ते देत आहेत। ज्या 1500 रुपयाला लाडक्या बहिणीच्या योजनेला त्यांनी विरोध केला, कोर्टात गेले, योजना बंद पाडण्याचं पाप त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, ते पुन्हा 1500 रुपये देणार म्हणून सांगतायत। पण जनता आणि आमच्या लाडक्या बहिणी या सुज्ञ आहेत, त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही। देणारे कोण आहेत आणि घेणारे कोण आहेत हे त्यांना माहीत। शेवटचा प्रश्न, काही आकडा आहे की 227 पैकी किती जागा 16 तारखेला महायुतीच्या पारड्यात पडतील? मी विश्वासाने सांगतो, खात्रीने सांगतो, महायुतीच्या कामाची पोचपावती जनता येणाऱ्या 15 तारखेला देईल। 16 तारखेला आपल्याला कळेल की महायुतीच्या 150 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी मुंबईमध्ये आम्ही जिंकणार। शेवटचा प्रश्न, अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, अकोटमध्ये भाजप आणि MIMची नगरपालिकेमध्ये युती झाली, त्यामुळे कुठेतरी स्थानिक पातळीवर थोडासा आविर्भाव दिसतोय या सगळ्यामध्ये की स्थानिक नेते काही निर्णय घेतात। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, अंबरनाथमध्ये तुमच्या पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेससोबत युती केली, नंतर आता तेच भाजपमध्ये प्रवेश करतात। खरं म्हणजे विचारधारेच्या विरोधातली ती युती आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्यावर योग्य तो निर्णय घेतील। त्यामुळे होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि आपण बघतोय हा रोड शो वरळी, शिवडी, पुढे सायनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन कृष्णा कापरे समी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।